लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही, तर तो अधिकाधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे। मागील काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 2 वेळा मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। मात्र महाविकास आघाडीसोबत येण्याला त्यांची नकार घंटा ही कायमच राहिली। शिवसेनेच्या मशाल चिन्हावर लढण्यास शेट्टी यांनी नकार दिला। याआधी विद्यमान खासदार धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी अशी दुहेरी लढतीची चर्चा या मतदारसंघात असतानाच आता ठाकरेंनीही निवडणुकीच्या रिंगणात त्यांचा उमेदवार उतरवलाय। तर गेल्या निवडणुकीत वंचित फॅक्टरने वेधलेल्या लक्षामुळे यंदाही वंचितने इथून उमेदवार दिलाय। त्यामुळे हातकणंगले लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय। चौरंगी लढतीमुळे या मतदारसंघात कोणाला फायदा होऊ शकतो आणि कोणाला तोटा हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रतीक्षा नानावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी परिपूर्ण शिक्षण देणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, इस्लामपूर आणि शिराळा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची या वर्षीची लोकसभा निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे। विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी गेल्या निवडणुकीत 96,039 मतांच्या फरकाने स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांचा पराभव केला होता। त्यावेळी त्यांना 5,85,776 मतं मिळाली होती, तर शेट्टी यांना 4,89,737 मतं मिळाली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 2009-2014 वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत सलग विजय मिळवत या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केलं होतं। मागील निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी शेट्टी यांच्या विजयाची हॅट्रिक रोखली होती। 2019च्या निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राजकीय समीकरण बदलले आहेत। खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला। हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे। इथून राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यावा असा मवियाच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह होता, पण राज्यातील नेत्यांनी राजू शेट्टी हे शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असतील तरच त्यांना पाठिंबा द्यावा, अन्यथा शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभा करावा अशी भूमिका मांडली होती। शेट्टी यांनी ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली। या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही। महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतर ठेवून या भूमिकेवर शेट्टी ठाम राहिल्याने तिथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी दिली आहे। शिवसेनेच्या 3 माजी आमदारांचे बळ ठाकरे गटाच्या उमेदवारामागे राहणार आहे। शिवाय शिराळा आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं वजन आहे, त्यामुळे त्याचा फायदा मवियाला होऊ शकतो। महाविकास आघाडीच्या संघटित ताकदीच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू असा विश्वास उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी व्यक्त केलाय। स्पर्धा चौरंगी बहुरंगी कशीही झाली तरी महाविकास आघाडी, शिवसैनिक आणि मतदारांच्या ताकदीच्या जोरावर निवडून येणं सहज शक्य आहे असंही त्यांनी सांगितलं। तर मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 1,23,000 मतं घेऊन आपला प्रभाव या मतदारसंघात दाखवला आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितकडून जैन समाजाचे दादासाहेब उर्फ DC पाटील हे रिंगणात असणार आहेत। या उमेदवारीमुळे वंचित बहुजन आघाडीची दलित मतं आणि जैन समाजातील मतांचं विभाजन होणार आहे। या मतदारसंघात प्रामुख्याने मराठा आणि जैन समुदायांची ताकद मोठी आहे। यातच आता वंचित बहुजन आघाडीने जैन समाजाचा उमेदवार दिल्याने या मतांची विभागणी ही ठरलेली आहे। राजू शेट्टी हे जैन समाजाचे प्रतिनिधित्व करतात, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर मराठा समाजाचे आहेत। धैर्यशील माने हेही मराठा समाजाचे असल्याने या मतांची विभागणी होणार हे जवळपास निश्चित आहे। शिवाय हातकणंगले तालुक्यात बौद्ध समाजाची मतं निर्णायक असल्यानं आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात असल्यामुळे गेल्या निवडणुकीत प्रभाव टाकणाऱ्या वंचितच्या उमेदवाराला यंदाही ही मतं मिळणार का? तसं झाल्यास याचा फटका मागच्या निवडणुकीत राजू शेट्टींना बसला होता। आता धैर्यशील माने यांना जातीय समीकरणातून विभागल्या जाणाऱ्या मतांचा फटका बसेल का?
याकडेही आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। तर महाविकास आघाडी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी जर एकत्र लढले असते तर निश्चितच महायुतीच्या उमेदवाराला इथून मताधिक्य मिळवणं हे अधिक कठीण झालं असतं। मात्र आता हे चौघेही म्हणजेच महायुती, महाविकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार असल्यानं त्याचा थेट लाभ हा खासदार धैर्यशील माने यांना होणार असल्याचं चित्र आहे। असं असलं तरी शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाल्यानंतर लोकसभा मतदारसंघातील त्यांच्याविषयीची नाराजी कमी करून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्याचं आव्हान हे धैर्यशील माने यांच्यासमोर असणार आहे। त्यामुळे हे आव्हान ते कसं पेलणार हे पाहावं लागेल। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथे आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा। धन्यवाद।